शिलाईची जागा अजिबातच नसते। सगळ्यांना शुभ सकाळ। कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर आज बाकीची सगळी कामं आवरली आणि हे एक एक्स्ट्राचं काम मला करायचं होतं। हे रेडीमेडच ब्लाऊज मी घेऊन आले होते बाजारातून, तर त्याच्या मला स्लीव्स काढून घ्यायच्या होत्या, कारण की मी हॉल व्हिडिओ शूट करते ना, त्यासाठी एखादी मला स्लीवलेस ब्लाऊजसुद्धा हवं होतं। म्हणून गोल्डन कलरचं कसं सगळ्या साड्यांवरती मिक्स मॅच होऊन जाते ना, त्यामुळे मी हे गोल्डन कलरचं आणलं होतं। पण हे आहे ना एल्बो लेंथपर्यंत याच्या बाह्या होत्या, तर मला याच्या बाह्या काढून घ्यायच्या होत्या आणि याला स्लीवलेस करायचं होतं। तर तसं तर रेडीमेड कपड्यांच्या शिलाई काढणं खूपच सोपं आहे, कारण की त्यांना काय एकच शिलाई असते रेडीमेड कपड्यांना आणि मग ती पटकन निघून जाते। पण ते ऑल्टर केलं असते ना, त्यामुळे थोडासा उशीर लागतो। तर चला आता याच्या मी बाह्या पटकन काढून घेते। आणि कदाचित तुम्हाला माहिती नसेल तर सांगते, मी सुरतमध्ये राहते आणि सुरतमध्ये कपडे खूपच स्वस्त मिळतात। हे एखाद्या दिवशी मी तुम्हाला दाखवेल सुद्धा की सुरतमध्ये कपडे किती स्वस्त मिळतात ते। त्याच्या बाह्या तर काढून ठेवल्या आहे, कालच मशीनवर बसेन, आता तर काही बसणं होणार नाही, बाकीचे बरेच कामं आहेत। रेडीमेड ब्लाऊजमध्ये शिलाई काढणे एवढं सोपं असते, कारण की त्यामध्ये फक्त एक एक शिलाई दिलेली असते आणि तीही अगदी मोठी मोठी शिलाई असते, त्यामुळे लवकर निघून जाते। तर घरी स्टिच केलेलं ब्लाऊज म्हणा, ड्रेस म्हणा, कुर्ती म्हणा, त्याचा हाच एक फायदा असतो। आपण हाताने शिवतो किंवा टेलरपाशी शिवतो ना, तेव्हा त्यामध्ये बऱ्याचशा शिलाया असतात आणि फिटिंगची जागासुद्धा असते आणि कपडा फाटून जातो, पण त्याची शिलाई काही निघत नाही। आणि रेडीमेड ब्लाऊज म्हणा, ड्रेस म्हणा, काहीही असो, त्यामध्ये हीच एक प्रॉब्लेम असते, त्यामध्ये शिलाईची जागा अजिबातच नसते आणि खोलायला गेलं तर फक्त एक शिलाई असते, त्यामुळे अगदी पटकन खुलून जाते आणि डेली यूजमध्ये आपण वापरलं तर ती शिलाई आपल्याला मारावीच लागते मशीनवरती। त्यामुळे रेडीमेड कपड्यांचं हे एक नुकसान आहे आणि शिवलेल्या कपड्यांचा हा एक फायदा आहे। तरी पण घरी शिवायचं म्हटलं की मेहनत थोडी जास्त लागते आणि टेलरजवळ शिवायला दिले तर पैसेही जास्त घेतात आणि शिलाईच्या मानाने पैसे तर घेणारच आहे। आणि रेडीमेड कपडे खूप जास्त स्वस्त मिळतात। आता तर मिशोवरती इतके स्वस्त मिळायला लागले आहे आणि क्वालिटीसुद्धा छान येते, फक्त शिलाईचा प्रॉब्लेम असतो एवढंच। आणि तेही आपण घेतल्यावरती 20, 30, 50 रुपये देऊन आपण शिलाई मारू शकतो घरी, जर मशीन नसली तर। हा एक फायदा आहे रेडीमेड कपड्यांचा। चला असो, त्याच्या बाह्या काढून ठेवल्या, मला हॉल व्हिडिओ शूट करावे लागतात ना, त्यासाठी स्लीवलेस ब्लाऊज मला पाहिजे होतं गोल्डन कलरचं, तर मी रेडीमेडच आणलं होतं। आणि आता सुरतमध्ये तर कपडे खूपच जास्त स्वस्त मिळतात, तुम्हाला माहितीच असेल। तर हे ब्लाऊजसुद्धा मी फक्त 120 रुपयाचं आणलं होतं बाजारातून। तर याच्या फक्त बाह्या काढल्या आणि आता इकडं पट्टी लावून देईन आणि थोडीशी फिटिंग करून घेईन, अगदी परफेक्ट बसलं होतं मला। चला आता याच्या फक्त बाह्या काढल्या, आता याला कंप्लीट तर कालच करेन, आता नाही करणार, हे ठेवून देते। पॅड्स लावलेले आहे, पॅड्सवाला ब्लाऊज मला अजिबात आवडत नाही, पण असो, रोज कुठे घालायचं आहे, कधी कधी हॉल व्हिडिओ शूट करायच्या वेळेसच घालायचं आहे। छान आहे क्वालिटी याची बघा। हा बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट। मला जास्त मागच्या हुकवाले ब्लाऊज अजिबात आवडत नाही। चला त्याला ठेवून देते आणि दुसऱ्या कामाला लागते। आणि अशा मोठ्या बाह्या होत्या याच्या एल्बो लेंथपर्यंत। चला ब्लाऊजच्या बाह्या तर मी काढून ठेवल्या, आता त्याला पट्टी लावायची आहे, ती तर आज काही लावणं होणार नाही। बघूया म्हटलं उद्या बसीन मशीनवर, तेव्हाच त्याला पट्टी लावून घेईल आणि थोडीशी फिटिंग करावी लागणार आहे। जास्त तर नाही, अगदी बरोबर आलं होतं, फक्त थोडीशीच फिटिंग करायची आहे, तर तीही करून घेईल। आणि ही मक्कई मी बाजारातून आणली होती, तर त्याला उकळून ठेवली होती। मला एखादी रेसिपीसुद्धा करायची आहे मक्कईची, तर म्हटलं चला त्याला सोलून ठेवते आणि डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते। बाहेर जर ठेवली ना तर ती मग
मग लगेच चिकट व्हायला लागते, त्यामुळे मग फ्रीजमध्ये ठेवते. थोडीशी बाहेर ठेवीन आणि मग फ्रीजरमध्ये ठेवून देईन. डीप फ्रीजरमध्ये जर तुम्ही ठेवली ना 8-15 दिवस तशीची तशी राहते मकई. उकडलेली तर असतेच, आपण मग जेव्हा कधी रेसिपी करायची असली तेव्हा काढली की मग लगेच थोडा वेळ बाहेर राहू द्यायची आणि मग रेसिपी करायची. तर मी ही तशीच करणार आहे. तशी तर 1 किलो आणली होती, तर आता थोडीशी बाहेर ठेवीन, कारण की संध्याकाळी मुलाला भेलसुद्धा खायची आहे ना. मकईची भेल खूप छान लागते, तर त्याच्यापुरती बाहेर ठेवीन थोडीशी आणि मग फ्रीजरमध्ये ठेवून देईन याला. अशी तर उकडलेली मकई खूपच छान लागते. तशीही खाली तर दुसरी कोणतीच रेसिपी करायची आवश्यकता नसते, पण तरीही म्हटलं आता एवढी तर काही खाल्ली जाणार नाही, तर याला डीप फ्रीजरमध्येच ठेवून देते आणि मग जेव्हा रेसिपी करायची असेल तेव्हा अर्धा तास आधी काढून घेईल. आणि बघा, हा असा एक प्लास्टिकचा डब्बा आहे ना, मिठाईचाच डब्बा आहे, त्यामध्येच म्हटलं ठेवून देऊया. घासून ठेवला होता, पण तरी कधी कधी काय होते ना, अशा डब्यांमध्ये वास यायला लागतो, म्हणून म्हटलं मग चला याच्यातच भरून ठेवते. मील प्लॅनिंग करायची आहे मला, त्याच्यासाठी मी मिशोवरून काही डब्बेसुद्धा मागवले आहेत. ते आले की मील प्रिपरेशनसुद्धा मला करून ठेवायची आहे. आता सुरुवात करायची आहे. तशी तर करतेच मी थोडी थोडी, पण आठवड्याभराची जास्तीची मला मील प्रिपरेशन करून ठेवायची आहे. तर लवकरच तुमच्यासोबत तेही शेअर करेन ते डबे आले की. आणि चला आता थोडीशी मकई वरतीच काढून ठेवली आणि आज तर कपडेसुद्धा मशीनमध्ये टाकायचे बाकी होते. मागच्या आठवड्यामध्ये एवढा जास्त पाऊस होता की कपडे अजिबातच सुकत नव्हते, मग मशीनमध्येच टाकावे लागत होते. असे तर मी कधी कधी हाताने सुद्धा वॉश करून घेते. आज बाकी राहिले होते कपडे धुवायचे. मशीनमध्ये कपडे टाकले की अगदी लवकर वाळून जातात. अगदी अर्धा 1 तासातच, जर थोडंसं ऊन असलं की लवकरच वाळून जातात आणि ऊन नसलं की मग संध्याकाळपर्यंत काही कपडे वाळत नाही. मशीनमध्ये टाको किंवा हाताने धुवो तरीही कपडे वाळतच नाही. पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा हिवाळ्यामध्ये म्हणा, हा एक मोठा प्रॉब्लेम असतो कपड्यांचा. अजिबात कपडेच सुकत नाहीत. मग काही घरामध्ये टाकावे लागतात, खुर्च्यांवरती, सोफ्यावरती, टेबलवरती असे टाकून मग त्याला सुकवावे लागतात पंख्याखाली. हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. त्यानंतर 2 दिवस आधीच मी बाजारात गेले होते ना, तर डी मार्टमधून थोडासा सामान आणला होता. सामान नाही म्हणता येणार, तसं तर मला प्रोटीन पावडर बनवायची आहे ना, त्यासाठी मी काजू, बदाम, खजूर, द्राक्ष असं सगळं मागवलं होतं. प्रोटीन ज्यामध्ये जास्त असते ना ते पदार्थ मागवले होते, म्हणजे आणले होते. तर तेच मला आता ना ठेवायचे होते, कारण की पिशवी 2 दिवस झाले अशीच पडली आहे. वेळ काही मिळतच नाही आहे. आता कसा ना पावसाळा आहे, त्यानंतर मग हिवाळा लागेल, तर हे 2 ऋतू असे आहेत ना ज्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराचा थोडासा जास्त ध्यान ठेवावं लागते. आणि हिवाळ्यात तर खूप छान छान भाज्या मिळतात, त्यामुळे एवढं काही जास्त नाही, पण पावसाळ्यात मात्र रोग खूप जास्त वाढतात ना, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा तेवढीच आपल्याला वाढवली पाहिजे. आणि मग तसंही जसं जसं वय वाढते ना तसं आपल्या शरीरातली शक्तीसुद्धा थोडीशी कमी होत जाते. त्यामुळे प्रोटीन पावडर म्हणा, हे कधीही घरीच बनवलेलं चांगलं असते. त्यामुळे मीही आता प्रोटीन पावडर बनवणार आहे. आणि असं नाही फक्त माझ्यासाठीच, घरातल्या सगळ्यांसाठीच बनवणार आहे. म्हणजे 1-1.5 चमचासुद्धा तुम्ही गरम दुधामध्ये म्हणा किंवा गरम पाण्यामध्ये म्हणा घेतलं ना तर शरीरासाठी खूप चांगलं असते. तसं तर आपल्या शरीराला आपण भरपूर असं प्रोटीन एकसोबत नाही देऊ शकत, त्या असा प्रोटीन पावडर बनवून ठेवला की चांगला असतो आपल्या शरीरासाठी. आणि चला आता सामान तर ठेवून दिला, आता 1-2 दिवसातच मला प्रोटीन पावडरसुद्धा बनवायची आहे. आणि आता बघा, हे एक कुंडी ना माझी खाली होती, कारण 1-2 झाडं माझे सुकले गेले, तर ही कुंडी खाली पडली होती. तर म्हटलं चला आता यामध्ये जे मनी प्लांट बॉटलमध्ये मी भरून ठेवले होते ना त्याला छान रूटसुद्धा आले होते. तर म्हटलं चला ते सगळे मनी प्लांट ह्या कुंडीमध्ये आपण शिफ्ट करून घेऊया, म्हणजे ही कुंडीसुद्धा मस्त मनी प्लांटने भरलेली राहील. मला अशी मनी प्लांट म्हणा, कोणचंही झाड म्हणा, असं मस्त गच्च भरलेलं असते ना, ते बघायला खूपच छान वाटते. आता म्हटलं चला सगळे मनी प्लांट यामध्ये लावून देऊया. बॉटलमध्ये जेवढे होते ना तेवढे, तर मस्त ग्रोही करतील आणि कुंडीसुद्धा मस्त छान दिसेल. आणि तसंही पावसाळ्यामध्ये आता झाडांची जास्त काही काळजी घ्यावी लागत नाही, पण तशी झाडं ठेवायला जास्त जागाच नाही आहे, म्हणून 2-4 जे झाडं आहे म्हटलं त्यालाच आपण कुंडीमध्ये चांगलं ठेवूया, म्हणजे ही कुंडीसुद्धा मस्त बुशी दिसेल आणि खूप छान वाटते मग अशी भरलेली झाडांनी कुंडी असली तर त्यामुळे मी सगळे बॉटलमधले मनी प्लांट या कुंडीमध्ये शिफ्ट करून घेतले. आणि त्या सगळ्या बॉटलमध्ये मी आता दुसरे मनी प्लांट लावणार आहे, कारण की मनी प्लांटचे वेल खूप जास्त आहे माझ्या बाल्कनीमध्ये,
त्याला जास्त काही केअर करायची गरज लागत नाही. बाकीचे दुसरं जेही झाडं मी आणते ना ते काही एवढे जगत नाही, काय माहिती का बरं. खत पाणीसुद्धा मी अगदी बरोबर घालते तरीसुद्धा काही राहतच नाही ते झाडं. चला सुद्धा जेवढे 2-4 झाडं आहेत ना त्यांना सांभाळून ठेवते. आणि तशी मी अजून 1-2 झाडं, कारण की मला झाडांची खूपच आवड आहे आणि जोपर्यंत मला गार्डनिंग पूर्णपणे येत नाही ना तोपर्यंत मी आणतच राहणार आहे. चला मस्त सगळे मनी प्लांट लावून दिले आणि मस्त आता यांना पाणी देऊन देते. त्यानंतर मग 15 दिवसाची मलाईसुद्धा जमा झालेली होती, तर मला तूपसुद्धा बनवायचं होतं. चला अगदी सोपी ट्रिक सांगते तुम्हाला तूप बनवायची. फक्त एकच भांडं भरेल आणि तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही तूप बनवायचा. बघा 1 तासाआधी आपली मलाई ना फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायची, कारण की 1 तासामध्ये मग ती पिघलून जाते, नाहीतर फ्रीजमध्ये ठेवलेली असते तर कडक असते ना त्यामुळे. आणि मग त्याला बीटरने असं फेटून घ्यायचं आहे. बघा अगदी नरम होऊन जाते आणि मग खूप लवकर आपलं लोणी निघून जाते. मग त्यामध्ये आता तर पावसाळा आहे त्यामुळे थंडच पाणी टाकते मी, गरम पाणी काही टाकत नाही. कोणी गरम पाणीही टाकते पण मी तर थंडच पाणी टाकत असते. फ्रीजमधलं थंड पाणी टाकायचं आणि बघा किती लवकर आपलं लोणी निघून जाते बघा. आणि अशा प्रकारे लोणी निघलं की मग त्याला 2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग आपला मस्त लोण्याचा गोळा बनवून तयार होतो आणि मग लगेच त्याला गॅसवरती ठेवायचं. खूपच सोपी पद्धत आहे. तुम्हाला तूप बनवायचा अजिबातच कंटाळा येणार नाही. मी नेहमी अशाच प्रकारे तूप बनवत असते आणि खूप मस्त आपला दाणेदार तूप बनते. आणि भांडेही जास्त भरत नाही, फक्त 1 चमचा आणि असं कुठलंही मोठं एक भांडं भरते बस तेवढंच. आणि आपलं एक बीटर, नाहीतर मिक्सरमध्ये केलं तर किती सारे भांडे भरतात नाही का. चला मस्त इकडे लोणी काढून घेतलं आणि तूप बनवायला ठेवून दिलं. आता अर्ध्या तासातच खूप छान मस्त तूप बनवून तयार होईल. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.